रोज नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न पडत असेल तर ही विदर्भ स्पेशल उकडपेंडी नक्की ट्राय करा। खूप कमी साहित्यात हेल्दी असा नाश्ता तयार होतो आणि कुठे प्रवास करायचा असेल तर हा नाश्ता करून निघाला की लवकर भूक सुद्धा लागत नाही। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पॅनमध्ये घेऊ 1 वाटी गव्हाचं पीठ। मी इथे मोठी वाटीभर पीठ घेतलेलं आहे। त्यावर घालायचं तेल आणि याला भाजून घ्यायचं। आता हे पीठ भाजताना ते मंद आचेवरच भाजायचं म्हणजे ते जळणार नाही आणि व्यवस्थित सगळं भाजलं जाईल। थोडा रंग बदलला की समजायचं पीठ भाजलं गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता थोडासा लालसर रंग आलेला आहे। पीठ चांगलं भाजलं गेलेलं आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता फोडणीसाठी पॅनमध्ये तेल घालू। तेल गरम झालं की यात घालायची अर्धा चमचा मोहरी, थोडं जिरं, त्यानंतर घालायचे भरपूर शेंगदाणे आणि याला 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचे। त्यानंतर घालायच्या 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि भरपूर कढीपत्ता। याला सुद्धा 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं। त्यानंतर घालायचे 2 बारीक चिरलेले कांदे। याला गुलाबीसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे। त्यानंतर घालायचं चवीपुरतं मीठ, थोडी हळद, थोडं तिखट आणि याला एखादी मिनिटं परतवून घ्यायचं। त्यानंतर घालायचा 1 बारीक चिरलेला टोमॅटो। याला एकत्र करून घ्यायचं। आता याला झाकून 2 ते 3 मिनिटं आपण शिजवून घेऊ। टोमॅटो शिजलेला आहे। आता यात घालायचं भाजलेलं गव्हाचं पीठ। याला 1 ते 2 मिनिटं आपण परतवून घेऊ। पीठ चांगलं एकत्र झालेलं आहे। आता यात घालू आपण गरम पाणी। आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने पाऊण वाटी पाणी घ्यायचं आणि ते चांगलं उकळून घ्यायचं आणि यावर घालायचं। पाणी घालताना ते एकाच ठिकाणी न घालता पूर्ण असं पसरवून घालायचं आणि थोडं थोडं घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। उकडपेंडी बनवताना पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर पाहिजे, कारण उकडपेंडीमध्ये पाणी जर जास्त झालं तर उकडपेंडी आसट होते आणि पाणी कमी झालं तर उकडपेंडी शिजत नाही। त्यामुळे बरोबर एका वाटीसाठी पाऊण वाटी पाणी घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला एकत्र करत जायचं। त्यानंतर घालायचे 2 ते 3 चमचे दही। यामुळे खूप छान टेस्ट येते। याला सुद्धा एकत्र करून घेऊ। तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही लिंबू सुद्धा यात घालू शकता। आता घालायची अर्धा चमचा साखर। याला सुद्धा एकत्र करून घ्यायचं। आता याला मंद आचेवर 6 ते 7 मिनिटं झाकून शिजवून घ्यायचं। शिजवत असताना थोडं मधामधात झाकण उघडून बघायचं आणि त्याला चांगलं फिरवून घ्यायचं म्हणजे ते जळणार नाही। तुम्ही बघू शकता उकडपेंडी तयार झालेली आहे। खूप मस्त सुगंध येत आहे। यावर घालायचं कोथिंबीर। उकडपेंडीला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यावर घालायचा मस्त बारीक चिरलेला कांदा आणि दही घालून मस्त याला खा, खूप छान वाटते। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।